नमस्कार YouTube फॅमिली। आता 7/12 येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव काय आहे योजना हे आपण आजच्या या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यात येत आहे। या अंतर्गत शेत जमिनीवर पत्नीच्याही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे। लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते। यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क घेतले जाणार नाही। यासाठी आवश्यक कागदपत्रे काय तर पती व पत्नी यांच्या संयुक्त स्वाक्षरीतील अर्ज, गटाचा 7/12 उतारा व 8 उतारा, आधार कार्ड प्रत, रेशन कार्ड प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला वरील कागदपत्रे या योजनेसाठी सादर करणे आवश्यक आहे। अर्जदार पती पत्नीने वरील कागदपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे अर्ज करावा। पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून करवीरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान असा 100 दिवसांचा प्राधान्यकृती कार्यक्रम सुरू आहे। त्या अंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष्मी मुक्ती योजना करवीर तालुक्यात राबविण्यात येत आहे।